नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. आजचा मेनू असा आहे की जो जेवणाच्या शेवटी थोडा तरी खाल्ला गेलाच पाहिजे असं आपली आई आणि आजी नेहमीच सांगत आले आहेत. आणि अशा उन्हाळ्यात तर हा दही भात एकदम कम्फर्ट फूड आहे. अगदी रुचकर आणि तेवढाच आरोग्यदायी हा दही भात कसा करायचा ते पाहूया. एका मिक्सिंग बाउलमध्ये तयार भात घेऊया. भात शक्यतो मऊ होईल असा तांदूळ वापरा, म्हणजे जसा आंबेमोहर किंवा इंद्रायणी या तांदळाचा भात एकदम असा मऊसर होतो आणि त्याचा दही भात खूपच छान लागतो. आता या भातात आपल्याला दही टाकायचं आहे. शक्यतो ताजं दही घ्या आणि यावर ताजी सायही टाकायची आहे, त्याच्याने चव एकदम छान येणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं दूध टाकूया, म्हणजे आपल्याला असं घट्ट वाटणार नाही, भात जरासा मोकळा वाटेल. थोडंसं दूध टाकून घेऊ. पहा, याचं टेक्स्चर किती छान दिसतंय. आता या भातामध्ये आपल्याला फोडणी टाकायची आहे. थोडंसं मीठ टाकून घेते आणि किंचितशी साखर टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये फोडणी टाकूया. फोडणीच्या भांड्यात तेल टाकते. तेल तापलं की नेहमीप्रमाणे आपण मोहरी टाकणार, त्यावर हिंग टाकणार आणि थोड्याशा बारीक चिरलेल्या मिरच्या टाकते आहे आणि ही फोडणी यात ओतते आहे. वाह, काय खमंग वास आला, मस्त दिसतं आहे. दही भात पचनासाठी एकदम उत्तम असतं. दह्यातील चांगले बॅक्टेरियाज पचन सुधारतात. दही भाताने पोटाला थंडावा मिळतो आणि पोटातील जळजळही कमी होते. म्हणूनच पूर्वी आजी आणि आई जेवणाच्या शेवटी थोडा का होईना पण दही भात खाण्यासाठी आग्रह धरत. उन्हाळ्यात थकवा जाणवतो त्यावेळी दही भात इन्स्टंट ऊर्जा देते आणि भूकही शांत ठेवते. वा, काय छान झाला आहे भात. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता खायला तयार आहे हा भात. वा, काय छान दिसतोय आपला हा भात, मस्तच. याबरोबर जर सांडगी मिरची असेल तर ती तळून त्यामध्ये चुरून घेतली तरी खूप छान लागतं. आणि अशा उन्हाळ्यामध्ये पटकन होणारा हा पदार्थ मनाला समाधानही देईल आणि पोटही शांत ठेवेल. तुम्ही करून पहा असा दही भात आणि कसा झाला तो मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.